गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन हा चॅप्टर बघतो आपण आणि आज आपण जो पॉईंट बघणार आहे तो आहे ग्रोथ मॉडेल. तर ग्रोथ मॉडेलपैकी पहिला मॉडेल जो आहे एक्सपोन्शियल ग्रोथ हा पॉईंट आपण लास्ट लेक्चरला पाहिला. आता आपण बघतोय लॉजिस्टिक ग्रोथ. लॉजिस्टिक ग्रोथ एक्सपोन्शियल ग्रोथच्या एक्झॅक्ट अपोजिट असते, कारण एक्सपोन्शियल ग्रोथच्या वेळी जे काही नॅचरल रिसोर्सेस प्रेझेंट असतात नेचरमध्ये त्यांच्यामध्ये कोणत्याही टाईपचं कॉम्पिटिशन असत नाही. ते अनलिमिटेड फॉर्ममध्ये अवेलेबल असतात आणि परिणामी रिप्रोडक्टिव्ह रेट हा एक्सपोन्शियल ग्रोथमध्ये हाय असतो. लॉजिस्टिक ग्रोथमध्ये तसं असत नाही. तर इथं काय असतं बघा, नॅचरल रिसोर्सेस लिमिटेड अमाऊंटमध्ये असतात आणि त्यामुळे कॉम्पिटिशन जनरेट होते. फर्स्ट वन थिंग, in logistic growth, competition between individuals for limited resources will without a weaker one. ठीक आहे. काय होतं, कॉम्पिटिशनमुळे जे काही न्यू जनरेशन प्रोड्यूस होतं ते कसं असतं, वीकर असतं. याचं कारण काय, कारण नॅचरल रिसोर्सेस जे आहेत हे लिमिटेड अमाऊंटमध्ये असतात आणि सर्वाईव्ह करण्यासाठी इंडिव्हिज्युअल्सना तिथे कॉम्पिटिशन करावं लागतं. ठीक आहे. नेक्स्ट वन बघा, ओनली द फिटेस्ट इंडिव्हिज्युअल विल सर्वाईव्ह अँड रिप्रोड्यूस्ड. म्हणजेच नेक्स्ट जनरेशनमध्ये जेवढं पॉप्युलेशन असेल त्यामधले फक्त फिट असणारे जे इंडिव्हिज्युअल्स असतील किंवा जे एन्व्हायरमेंटशी अडॅप्ट करण्याची कॅपॅसिटी दाखवतात असे इंडिव्हिज्युअल असतील तेच सर्वाईव्ह करू शकतात. आणि जे इंडिव्हिज्युअल फिट नसतात किंवा जे वीक असतात हे काय केले जातात, तर थोड्या कालावधीसाठीच ते जगतात आणि त्यानंतर त्यांची डेथ होते. थोडक्यात काय, फिटेस्ट फिट कॅन सर्वाईव्ह. इन नेचर अ गिवन हॅबिटॅट हॅज इनफ रिसोर्सेस टू सपोर्ट अ मॅक्झिमम पॉसिबल नंबर बियॉन्ड विच नो फर्दर ग्रोथ इज पॉसिबल. तर बघा, नॅचरल रिसोर्सेस जोपर्यंत नेचरमध्ये अनलिमिटेड फॉर्ममध्ये अवेलेबल आहेत तोपर्यंत पॉप्युलेशनचा रेट हा हाय असतो. पण त्यानंतर ज्यावेळेला पॉप्युलेशन एका टिपिकल रेटच्या अबाव जाते त्यावेळेला नॅचरल रिसोर्सेस कमी पडायला लागतात आणि त्याचा परिणाम असा होतो की पॉप्युलेशन रेट खालवतो, कमी होतो. लक्षात येतं बघा, लेट अस अ कॉल अ लिमिट ॲज नेचर्स कॅरिंग कपॅसिटी. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, नेचर्स कॅरिंग कपॅसिटी. तर नेचर्स कॅरिंग कपॅसिटीचं थोडक्यात मिनिंग काय आहे, तर कपॅसिटी ऑफ नेचर टू नरिश पर्टिक्युलर पॉप्युलेशन. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट बघूया. अ पॉप्युलेशन ग्रोईंग इन हॅबिटॅट which limited resources show initially a lag phase followed by phases of acceleration and deceleration and finally it is stop. Then the population density reaches the carrying capacity and a plot population density in a relation to the time. Result a sigmoid curve. तर बघा, इथे त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे, ज्यावेळेला पॉप्युलेशन हे लिमिटेड रिसोर्समध्ये ग्रो होत असतं त्यावेळेला आपल्याला जनरली पॉप्युलेशन ग्रोथच्या 3 स्टेजेस दिसतात. या 3 स्टेजेस म्हणजे लॅग फेज, सेकंड वन आहे एक्सपोन्शियल फेज किंवा लॉग फेज आणि द लास्ट वन आहे स्टेशनरी फेज. तर सगळ्यात पहिल्यांदा लॅग फेज म्हणजे काय बघा, तर लॅग फेजमध्ये जनरली पॉप्युलेशन रेट हा कमी असतो. ठीक आहे. आणि त्यानंतरची जी स्टेज येते ती असते एक्सपोन्शियल स्टेज. या एक्सपोन्शियल स्टेजमध्ये जास्तीत जास्त पॉप्युलेशनचा रेट आपल्याला दिसून येतो आणि त्याच्यानंतर मात्र कोणती स्टेज असते, स्टेशनरी स्टेज किंवा स्टेशनरी फेज. या फेजमध्ये पॉप्युलेशन रेट हा कॉन्स्टंट राहतो. बघा, लॅग फेजमध्ये कमी, एक्सपोन्शियल फेजमध्ये जास्त आणि स्टेशनरी फेजमध्ये ॲज इट इज.
अशा पद्धतीचे आपल्याला ग्राफ दिसतो. केव्हा दिसतो? ज्या वेळेला हॅबिटॅटमध्ये नॅचरल रिसोर्स हे लिमिटेड फॉर्ममध्ये अवेलेबल असतात. ठीक आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, लॅग किंवा एक्सपोनेन्शियल फेज नंतर स्टेशनरी फेज का आली? कारण इथे नेचर्स कॅरिंग कपॅसिटी आयडेंटिफाय होते. म्हणजेच याच्या अबाव जर पॉप्युलेशन रेट गेला तर नेचर त्यांना नरिश करू शकणार नाही. तर हा आहे लॉजिस्टिक ग्रोथ कर्व. याच्यामध्ये 3 फेजेस असतात. आत्ताच आपण पाहिल्या, लॅग फेज, लॉग फेज आणि स्टेशनरी फेज. जर अशा पद्धतीचा कर्व आपल्याला या ग्राफमध्ये दिसत असेल तर त्याला म्हणतात सिग्मॉइड कर्व. आणि या ग्रोथ मॉडेलला आणखी एक नाव आहे, ते काय आहे बघा? वर्हुलेस्ट पर्ल लॉजिस्टिक कर्व. ठीक आहे. तर एक्सपोनेन्शियल ग्रोथ आणि लॉजिस्टिक ग्रोथमध्ये काय डिफरन्स आहे बघा? एक्सपोनेन्शियल ग्रोथ ज्या वेळेला पॉप्युलेशन दाखवत असतं तर याचा अर्थ असा होतो की नेचरमध्ये जे सगळे नॅचरल रिसोर्सेस आहेत हे अनलिमिटेड फॉर्ममध्ये अवेलेबल आहेत. एक्झॅक्टली अपोजिट लॉजिस्टिक ग्रोथमध्ये नॅचरल रिसोर्सेस कसे असतात? तर लिमिटेड फॉर्ममध्ये अवेलेबल असतात. आता आणखी एक अपोजिट पॉईंट बघा एक्सपोनेन्शियल ग्रोथ आणि लॉजिस्टिक ग्रोथच्या बाबतीत. लॉजिस्टिक ग्रोथमध्ये जी काही पॉप्युलेशनची ग्रोथ होणार आहे ही कशी असते? नेहमी इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये असते. ठीक आहे. म्हणजेच काय? ही पॉप्युलेशन ग्रोथ ही नेहमी इन्क्रीज स्टेजमध्ये असते. आणि लॉजिस्टिक ग्रोथमध्ये काय असतं बघा? लॉजिस्टिक ग्रोथमध्ये लिमिटेड फॉर्ममध्ये नॅचरल रिसोर्सेस अवेलेबल असतात आणि त्यामुळे लॉजिस्टिक ग्रोथ 3 फेजेस दाखवते, लॅग फेज, लॉग फेज आणि स्टेशनरी फेज. लॅग फेजमध्ये रिप्रोडक्टिव्ह रेट हा कमी, लॉग आणि एक्सपोनेन्शियल फेज जे आहेत इथे काय होतो तर तो रेट वाढतो आणि स्टेशनरी फेजमध्ये हा जो काही रिप्रोडक्टिव्ह रेट आहे हा स्टेबल होतो. याचा अर्थ असा होतो याच्यानंतर पॉप्युलेशन रेट इन्क्रीज होणार नाही कारण नॅचरल रिसोर्सेस लिमिटेड फॉर्ममध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे. आणि या टाईपच्या कर्वला आपण काय म्हणतो तर एक्सपोनेन्शियल कर्व. आणि जी अशा टाईपची एस टाईपचे जो काही कर्व तुम्हाला दिसतोय याला आपण काय म्हणतो तर सिग्मॉइड कर्व. आता आपण एक्सपोनेन्शियल ग्रोथ कर्व आणि सिग्मॉइड ग्रोथ कर्व याच्यामधला डिफरन्स बघितला. सिग्मॉइड ग्रोथ कर्व म्हणजेच लॉजिस्टिक ग्रोथ कर्व. आणि आता आपण जो नेक्स्ट पॉईंट बघणार आहे तो आहे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रॅटर्जी. तर बघा, जे काही बायोस्फिअरमध्ये क्रिएचर असतात त्यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह स्ट्रॅटर्जी ही वेगवेगळी असते. मोड ऑफ रिप्रोडक्शन पण डिफरंट असू शकतं. म्हणजेच काही ॲनिमल्स किंवा काही क्रिएचर असेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवतात, काही सेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवतात, तर काही एका वेळेला खूप सगळ्या ऑक्सप्रिंग्सना प्रोड्यूस करतात, तर काही जण काय करतात फक्त एकाच मोठ्या ऑक्सप्रिंगला प्रोड्यूस करतात. तर प्रत्येकाची रिप्रोडक्टिव्ह स्ट्रॅटर्जी डिफरंट आहे. तर बघा, बिकॉज ऑफ सिलेक्शन प्रेशर ऑर्गॅनिझम इव्हॉल्व towards the most efficient reproductive strategy. Some produce large number of small size offsprings while others produce small number of large size offsprings. जनरली जे मॅमल्स असतात किंवा बर्ड्स असतात हे काय करतात तर ऑक्सप्रिंग्स कमी अमाऊंटमध्ये प्रोड्यूस करतात, पण हे ऑक्सप्रिंग जे आहेत म्हणजे बेबीज जे आहेत ह्या मोठ्या असतात. फॉर एक्झाम्पल कप. आणि त्याच्यानंतर फिश जे आहेत किंवा जे जनरली ॲक्वॅटिक क्रिएचर आहेत हे काय करतात तर खूप जास्त अमाऊंटमध्ये छोटे छोटेसे ऑक्सप्रिंग्स प्रोड्यूस करतात. अर्थात ते ज्या हॅबिटॅटमध्ये राहतात आणि त्यांच्या बॉडीचं इव्हॉल्युशन ज्या पद्धतीनं झालेलं आहे या पद्धतीनं ते काय करत असतात रिप्रोडक्शन मेथड किंवा मोड ऑफ रिप्रोडक्शन दाखवत असतात. आणि यालाच आपण म्हणतो रिप्रोडक्टिव्ह स्ट्रॅटर्जी. आणि आत्ता आपण जो पॉईंट बघतोय तो आहे पॉप्युलेशन इंटरॅक्शन. तर बघा, चॅप्टरला सुरुवात केली होती त्यावेळेला आपण हा एक पॉईंट बघितला होता की कोणताच ऑर्गॅनिझम
कायमस्वरूपी आयसोलेशनमध्ये राहू शकत नाही. त्याला कायम एका सोलमेटची किंवा पॉप्युलेशनची, एका ग्रुपची, हॅबिटॅटची किंवा अदर स्पेसेसची जगण्यासाठी गरज असते. थोडक्यात काय, एक इंडिव्हिज्युअल दुसऱ्यावरती नेहमी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली फॉर्ममध्ये डिपेंड असतो. आता पॉप्युलेशन इंटरॅक्शन ही या संदर्भातली एक इम्पॉर्टंट टर्म आहे. ती काय आहे बघा. देर इज नो नॅचरल हॅबिटॅट विच हॅज ओनली वन स्पेसिस or animals or plants. For any species, the minimal requirement is another species as a food. तर इथे त्याने आपल्याला काय सांगायचा प्रयत्न केला बघा. एक हॅबिटॅट जर आपण कन्सिडर केला तर या हॅबिटॅटमध्ये फक्त कधी एकच स्पेसिस असत नाही, तर इथे नेहमी कॉम्बिनेशन ऑफ स्पेसिस असतात. तिथे काही प्लांट्स असतात, काही मायक्रोब्स असतात, काही ॲनिमल्स असतात आणि हे नेहमी एकमेकांवरती डिपेंड असतात. त्यांच्यामध्ये नेहमी इंटरॅक्शन सुरू असतं. जर एका हॅबिटॅटमध्ये एक स्पेसिस असेल तर ती कधीच सर्वाईव्ह करू शकणार नाही, कारण प्लांट सोडले तर बाकीचे सगळे क्रिएचर दुसऱ्यावरती फूडसाठी डिपेंड आहेत. ठीक आहे. तर बघा, आपण जे काही 8th स्टँडर्डमध्ये फूड पिरॅमिड बघत होतो किंवा एनर्जी पिरॅमिड बघत होतो, त्याच्यामध्ये आपण काय म्हणत होतो, तर हार्बिओरस ॲनिमल्स डिपेंड ऑन प्रोड्युसर्स, कार्निओरस डिपेंड ऑन हार्बिओरस अँड अपेक्स कन्झ्युमर डिपेंड्स ऑन कार्निओरस. म्हणजे काय, एकावरती दुसरी स्पेसिस ही फूडसाठी डिपेंड असते. नेक्स्ट वन बघा. इवन अ प्लांट स्पेसिस विच हॅज फोटोसिंथेटिक ॲबिलिटी cannot survive alone. It needs soil microbes to break down organic matter in a soil and release inorganic nutrients. तर जनरली आपण प्लांट्सना काय म्हणतो, दे आर प्रोड्युसर्स बिकॉज दे आर हॅव्हिंग फोटोसिंथेटिक कपॅसिटी अँड जनरेट देअर ओन फूड. पण यांच्याकडे ही जरी कपॅसिटी असली तरीसुद्धा जे न्यूट्रियंट्स आणि मिनरल्स त्यांना फोटोसिंथेटिक रिॲक्शनमध्ये इम्पॉर्टंट असतात, हे न्यूट्रियंट्स त्यांना सॉईलकडून मिळत असतात. आणि सॉईलमध्ये हे न्यूट्रियंट्स कोण जनरेट करतं, तर मायक्रोब जनरेट करतात. कारण मायक्रोब्स काय करत असतात, जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मटेरियल आहे, या कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मटेरियलला ते ब्रेकडाऊन करत असतात, डिकम्पोज करत असतात आणि त्यांचं कन्व्हर्जन सिम्पल फॉर्ममध्ये करतात. जोपर्यंत मायक्रोब्स हा रोल परफॉर्म करत नाहीत तोपर्यंत प्लांट्स त्या न्यूट्रियंट्सना ॲब्सॉर्ब करू शकत नाहीत. तर बघा, इथे प्लांट्सना आपण प्रोड्युसर म्हणतो, पण ते सुद्धा कोणावर डिपेंड आहेत, तर मायक्रोब्सवर डिपेंड आहेत. इथं आपल्याला ही गोष्ट अगदी सहज समजू शकते. कोणताही ॲनिमल किंवा प्लांट कधीही एकटा राहू शकत नाही. 2 स्पेसिसमध्ये किंवा 2पेक्षा जास्त स्पेसिसमध्ये नेहमी इंटरॅक्शन होत असतं आणि यालाच आपण म्हणतो पॉप्युलेशन इंटरॅक्शन. बघा, इथे त्याने एक गोष्ट परत एकदा समजून सांगितली आपल्याला. ती काय बघा. इट इज ऑब्वियस दॅट इन नेचर ॲनिमल्स, प्लांट्स अँड मायक्रोब्स डू नॉट अँड कॅन नॉट लिव्ह इन आयसोलेशन फॉर एव्हर, बट interact in a various way to form biological community. ठीक आहे. हे सगळे एकत्र येतात आणि इंटरॅक्ट करतात आणि यालाच आपण काय म्हणतो, बायोलॉजिकल कम्युनिटी. कोणताच ॲनिमल, कोणताच प्लांट, कोणताच मायक्रोब कायमस्वरूपी आयसोलेशनमध्ये हा कधीही राहू शकत नाही. आता बघा, हे इंटरॅक्शन जे आहे ना, याचे 2 टाईप्स आहेत. कोणते टाईप्स आहेत बघा. पहिला टाईप आहे इंट्रास्पेसिफिक आणि दुसरा टाईप आहे इंटरस्पेसिफिक. तर इंट्रास्पेसिफिक म्हणजे काय बघा, इंटरॅक्शन बिटवीन ऑर्गॅनिझम ऑफ सेम पॉप्युलेशन. तर पॉप्युलेशन जे आहे एका पर्टिक्युलर स्पेसिसमधलं, या स्पेसिसमध्ये जे काही इंटरॅक्शन असणार आहे त्याला आपण इंट्रास्पेसिफिक असं म्हणतो. ठीक आहे. इंटरॅक्शन बिटवीन 2 ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस. मग हे कोणत्या टाईपचं इंटरॅक्शन असू शकतं, तर सोल पार्टनर बनवण्यासाठी, रिप्रोडक्टिव्ह स्ट्रॅटर्जी मेंटेन करण्यासाठी या टाईपचं रिलेशन असू शकतं. दुसरा जो टाईप आहे इंटरस्पेसिफिक म्हणजे काय, इंटरॅक्शन बिटवीन
नंबर ऑफ डिफरंट स्पेसेस, एका स्पेसेसचं दुसऱ्या स्पेसेसचे जे काही इंटरॅक्शन होत आहे याला आपण काय म्हणतो, इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन. तर आता आपण थोड्या वेळापूर्वी मायक्रोब्स आणि प्लांटचं रिलेशन जे आहे हे डिस्कस केलं होतं. तर या टाईपचं जे रिलेशन किंवा इंटरॅक्शन आहे याला आपण काय म्हणणार आहे, इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन. बघा, द इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन ऑकर्स बिटवीन मिनिमम 2 ऑर्गॅनिझम्स ऑर प्लांट्स. तर बघा, इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन जे आहे याचे जनरली 4 टाईप्स असतात आणि ते कोणते कोणते, तर फर्स्ट वन आहे न्यूट्रलिझम, सेकंड वन आहे निगेटिव्ह, थर्ड वन आहे पॉझिटिव्ह आणि लास्ट वन जो आहे तो आहे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. तर बघा, ॲक्च्युली याचं मिनिंग काय आहे. फर्स्ट वन टाईप आपण बघूया, न्यूट्रलिझम. न्यूट्रलिझममध्ये 2 स्पेसिस कधीही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाहीत किंवा या 2 स्पेसिस कधीही एकमेकांना बेनिफिशियरी असत नाहीत किंवा हार्मफुल पण असत नाहीत. जर अशा टाईपचं इंटरॅक्शन असेल तर त्याला न्यूट्रलिझम असं म्हणतात. निगेटिव्ह इंटरॅक्शन काय आहे बघा, इथं 2 स्पेसेसमध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन असतं. आता 2 कार्निव्हरसमध्ये बघा, तर एकाच ठिकाणी लायन आणि टायगर एकत्र राहू शकत नाही. या दोघांच्या हॅबिटॅट वेगवेगळे असतात, ठीक आहे. किंवा आणखी 2 जे कार्निव्हरस ॲनिमल असतात त्यांनी आपला एक स्पेसिफिक एरिया मार्क करून ठेवलेला असतो. हे जनरली कॉम्पिटिशन होऊ नये म्हणून वेगवेगळ्या एरियामध्ये राहत असतात. पण जर ते एकाच एरियामध्ये राहत असतील तर खूप जास्त कॉम्पिटिशन जनरेट होतं आणि याचे ॲडवर्स इफेक्ट त्यांच्या नेक्स्ट ऑफस्प्रिंग्सवरती होत असतात, म्हणजेच नेक्स्ट जनरेशनवरती होत असतात. तर याला म्हणतात निगेटिव्ह इंटरॅक्शन. नेक्स्ट वन जो आहे तो आहे पॉझिटिव्ह इंटरॅक्शन. पॉझिटिव्ह इंटरॅक्शनमध्ये काय होतं, तर 2 स्पेसिस अशा पद्धतीनं एकमेकांशी इंटरॅक्ट होतात की त्या दोघांना एकमेकांचा फायदा असतो. फॉर एक्झाम्पल, सिम्बायोटिक रिलेशनशिप. सिम्बायोटिक रिलेशनशिपमध्ये एकदम छान एक्झाम्पल आहे ते आहे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आणि लिगमिनस प्लांट्सचं. तर अगदी 1 स्टँडर्डमध्ये आपण बघितलं बघा की जे लिगमिनस प्लांट्स असतात त्यांच्या रूट नोड्यूल्सवर काही नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया राहतात, ठीक आहे. हे दोघं एकत्र राहतात कारण का, तर बॅक्टेरियाज त्यांना नायट्रोजन देतात आणि त्याच्या परिणामी जे प्लांट्स असतात हे त्यांना शेल्टर देतात, स्पेस देतात राहण्यासाठी, ठीक आहे. तर अशा टाईपचं जर रिलेशन असेल तर त्याला म्हणतात पॉझिटिव्ह इंटरॅक्शन. आता नेक्स्ट वन जो आहे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इंटरॅक्शन, याचं एक एक्झाम्पल सांगते म्हणजे तुम्हाला याची डेफिनेशन समजेल. तर बघा, काही पॅरासायटिक ॲनिमल्स किंवा मायक्रोब्स असतात. तर बघा, ह्युमन इंटेस्टाईनमध्ये सुद्धा खूप सगळे बॅक्टेरियाज आहेत, पण त्याचे पण 2 टाईप आहेत. एक टाईप आहे गुड बॅक्टेरियांचा ग्रुप आणि दुसरा टाईप आहे बॅड बॅक्टेरियांचा ग्रुप. जनरली गुड बॅक्टेरिया आपली इम्युनिटी सिस्टीम मेंटेन ठेवतात आणि बॅड बॅक्टेरिया आपल्याला इन्फेक्ट करतात, ठीक आहे. हे दोघेच्या दोघे आपल्याच बॉडीमध्ये राहतात, म्हणजेच आपल्याच इंटेस्टाईनमध्ये राहतात, पण एक आहे युजफुल आणि एक आहे हार्मफुल. जर अशा टाईपचं इंटरॅक्शन असेल तर त्याला म्हणतात पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इंटरॅक्शन. तर इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शनची जी समरी आहे ती काय बघा, इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन अराइज फ्रॉम अ इंटरॅक्शन ऑफ पॉप्युलेशन ऑफ 2 डिफरंट स्पेसिस, ठीक आहे. 2 डिफरंट स्पेसेसमधले जे काही इंटरॅक्शन आहे त्याला आपण इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन असं म्हणतो. ते हार्मफुली असू शकतं किंवा बेनिफिशियली असू शकतं. आता नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, इन व्हेरियस टाईप ऑफ इंटरॅक्शन आर क्लासिफाईड ॲज पर नेचर ऑफ दिस इंटरॅक्शन टू 1 or both species. Both species are benefited in mutualism and both are harmed in competition, ठीक आहे. 2 स्पेसिसमध्ये जे काही इंटरॅक्शन आहे इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन, हे परत एकदा 2 टाईपमध्ये डिवाईड होतं. सपोज जर इंटरॅक्शन बेनिफिशियल असेल तर त्याला आपण म्हणतो म्युटालिझम आणि तेच इंटरॅक्शन जर बोथ स्पेसेससाठी हार्मफुल असेल तर त्याला आपण कॉम्पिटिशन म्हणतो. तर म्युटालिझम आणि कॉम्पिटिशन या दोघांचं मिनिंग आणि एक्सप्लेनेशन आता आपण उद्या बघायचं आहे.
उद्या येताना तुम्ही हे 2 पॉईंट व्यवस्थित वाचून ठेवायचे. तर चला उद्या भेटूया. बाय.